गुड इव्हिनिंग सर्वांना. प्रथमतः मी सर्वांचे आभार मानतो. तुम्ही जे कोणी या क्लाससाठी जॉईन झालेला आहात. तर आपल्याला थोडा प्रॉब्लेम येत आहे झूम मीटिंगसाठी, काही हरकत नाही. परंतु आज काल जे आपण पहिल्या दिवशी जे शिकलो त्याच्यामध्ये वाचन आणि स्पेलिंग कसे लिहायचे हे आपण गोष्टी शिकलेलो आहोत. वाचनमध्ये आपण शिकलो की कशा पद्धतीनं स्पेलिंग बनवायचे, स्वरांचे, जोड स्वरांचे, व्यंजनांचे उच्चार कशा पद्धतीने वाचायचे हे आपण शिकलेलो आहोत. आज आपल्या क्लासचा हा दुसरा दिवस आहे, डे सेकंड, ध्रुव इंग्लिश क्लासेस. आज आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ टेन्स. टाइप्स ऑफ टेन्समध्ये काळ व त्याचे प्रकार. एकदम साधी सोपी पद्धत. बघा, इतर शिक्षक, तुमच्या स्कूलमधले शिक्षक किंवा तुमच्या क्लासचे शिक्षक जे तुम्हाला शिकवत असतील ते त्यांच्या पद्धतीनं ते शिकवतात. आमची शिकवण्याची पद्धत त्यांच्यापेक्षा थोडीफार वेगळी असू शकते, तर त्याला तुम्ही कधीही कम्पेअर करू नका. तुम्हाला मी जे शिकवत आहे ते किती चांगल्या पद्धतीने समजत आहे याला फार महत्व आहे. जसं मी तुम्हाला काल शिकवत होतो की हॅव हा जो शब्द आहे, हॅव म्हणजे जवळ असणे, हा शब्द इंग्रजीमध्ये अनेक वेळा आपण वापरतो. इंग्रजी बोलताना हॅवचा अनेक वेळा उपयोग होतो, ते आपण पुढे पाहणारच आहोत. म्हणजे आपण क्रियापदे आणि पास्ट पार्टिसिपल हे शिकत असताना हॅवचा उपयोग. पण हॅव जो आहे जे शक्यतो माझ्या मते एखादी गोष्ट सांगण्यासाठी केले जातं. म्हणजे समजा तुम्हाला एखादी गोष्ट खरी सांगायची आहे, खरे बोलायचे आहे, खरे बोलण्यासाठी तर हॅव वापरतात. जसं की आपण शिकलो की माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे पेन आहे. हे इंग्रजीमध्ये कसं होईल तर आय हॅव पेन. पण समजा तुम्हाला जर खोटं बोलायचं असेल, खोटे बोलण्यासाठी हॅडचा उपयोग करतात. हॅवचा सेकंड पास्ट पार्टिसिपल आहे हॅड. हॅड म्हणजे जवळ होते असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आता माझ्याकडे, तुम्हाला जर बडाई मारायची असेल, बाता मारायच्या असतील, माझ्याकडे गाडी होती. होती का? नाही, पण म्हणायचे होती. तर तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणाल आय हॅड कार. माझ्याकडे 1,00,000 रुपये होते. मग तुम्ही कसं म्हणाल इंग्लिशमध्ये? आय हॅड 1,00,000 रुपीज. अशा पद्धतीनं आपण हॅव आणि हॅडचा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला म्हणजे सुरुवात करताना शिकवणार होतो. आणि त्यानंतर आपण जाणार होतो काळांकडे, काळ आणि त्याचे प्रकार. आणि त्यानंतर प्रत्येक काळाची उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे, पण हळूहळू. कारण 12 काळ आहेत. हे 12 काळ शिकण्यासाठी आपण रोज एक काळ जरी शिकलो तरी ह्या 12 दिवसामध्ये तुमची फार मोठी प्रगती झाल्यासारखं होईल. आता मी तुम्हाला बघा एक फॅमिली सांगतो. हे काळ जो आहे टेन्स, याला आपण काळ म्हणतो. ही काळ नावाचा जो व्यक्ती आहे त्याची एक फॅमिली आहे. आता हे काळ जे आहे आपण असं समजूया हे एक आडनाव आहे. जसं की माझं आडनाव आनंद आहे, तर माझ्या वडिलांचं नाव येईल, माझं नाव येईल, बरोबर ना? मग आता ह्या आडनाव नावाच्या माणसाला असं समजा 3 मुलं आहेत. त्याच्यामध्ये पहिला मुलगा आहे प्रेझेंट. पहिला मुलगा कोण आहे? प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे काय? तो वर्तमान. प्रेझेंट म्हणजे वर्तमान, चालू स्थिती. आता जी गोष्ट घडत आहे त्याला म्हणतात प्रेझेंट, वर्तमान. दुसरा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे पास्ट, म्हणजे भूत. भूत म्हणजे काय? झालेली गोष्ट. म्हणजे मी गावी गेलो होतो, तो गावाला गेला, त्याने अभ्यास केला, हे पास्ट मध्ये गोष्टी घडलेल्या आहेत. मी रात्री चित्रपट पाहिला, हे कधी कालचं झालेलं, म्हणजे ती गोष्ट घडलेली. तसं प्रेझेंट मध्ये
मी अभ्यास करतो, मी पत्र लिहितो, ही तो काम करत आहे, तो टीव्ही पाहत आहे, हे प्रेझेंट मध्ये येतं. आणि तिसरं जो आहे तो आहे फ्युचर. फ्युचर म्हणजे काय? फ्युचर म्हणजे भविष्य. एखादी गोष्ट जर घडणार असेल तर त्याला फ्युचर म्हणतात. म्हणजे ती फ्युचर टेन्स म्हणतात त्याला, म्हणजे भविष्य. आता बघा, काळ नावाच्या आडनावाच्या माणसाला ही 3 मुलं आहेत. कोणते? वर्तमान, त्यानंतर भूत आणि भविष्य. 3 मुलं आहेत. मग आपण त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये? काळाचे 3 मुख्य प्रकार आहेत. हा काळ आहे, त्याचे 3 मुख्य प्रकार कोणते आहेत? 1 प्रेझेंट टेन्स, 2 पास्ट टेन्स, 3 फ्युचर टेन्स. बघा, आहे की नाही गमत? म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ, अशा पद्धतीने काळाचे 3 मुख्य प्रकार आहेत. मग आता ह्या प्रत्येकाला असं समजूया आपण की प्रत्येकाला 4 मुलं झाली. आता वर्तमानला 4 मुलं झाली. त्यांनी पहिल्याचं नाव जे आहे हे खूप रंगवून सांगता येऊ शकतं, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवता येऊ शकतं. सिंपल म्हणजे काय? आता ह्या मुलाचा स्वभाव असू शकतो साधा भोळा, म्हणून त्याचं नाव सिंपल ठेवलं. म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. दुसरा जो मुलगा झाला तो जरा कंटिन्युअस म्हणजे चालू, म्हणजे त्याचा स्वभाव कसा असू शकतो असं समजूया आपण, चालू. बघा, हे जे शिकवतोय ना मी तुम्हाला, एक तुम्हाला आनंद भेटावा म्हणून त्या गोष्टीतून शिकवत आहे. म्हणजे उदाहरणार्थ, आता मी याला चालू म्हटलं, आपण म्हणतो ना तो लय चालू आहे, एक साधा माणूस आहे होतो. म्हणजे माणसाची विशेषण आपण सांगतो, हा साधा माणूस आहे, हा चालू माणूस आहे. तसं हा कसा आहे? कंटिन्युअस म्हणजे कसा? चालू वर्तमान काळ. आणि तिसरा जो आहे तो आहे पूर्ण. पूर्ण म्हणजे कसा? तो एक परफेक्ट माणूस आहे, आपण म्हणतो ना तो परफेक्ट माणूस आहे एकदम. ते डुमरे आहेत ना, डुमरे एकदम परफेक्ट. हा, म्हणजे आपण काय म्हणतो? परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आणि चौथा जो मुलगा आहे त्याचं नाव ह्या 2 नावावरून ठेवण्यात आलं. काय? परफेक्ट कंटिन्युअस, म्हणजे पूर्ण चालू. पूर्ण चालू वर्तमान काळ. मग फास्ट इज सेम. मग पास्ट, आता हा त्याचा भाऊच होता प्रेझेंटचा पास्ट. तो म्हटला मला पण तीच नावं ठेवायची तुझ्या मुलांसारखी, म्हणून त्यांनी पण सेम नावं ठेवली. पहिल्याचं नाव काय ठेवलं असेल, दुसऱ्याचं नाव काय ठेवलं असेल, तिसऱ्याचं नाव काय ठेवलं असेल, चौथ्याचं नाव काय ठेवलं असेल, तर सेम नावं आपण इथं ठेवली. पहिल्याचं सिंपल, दुसऱ्याचं कंटिन्युअस, तिसऱ्याचं परफेक्ट आणि चौथ्याचं परफेक्ट कंटिन्युअस. टेन्स. आता वाचायचं कसं? तर सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्यू पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्यू पास्ट टेन्स. सेम लाईक फ्युचरचे पण तसंच झालं. त्यांनी पण आपल्या मुलांची नावं सेम ठेवली, सिंपल, कंटिन्युअस, तिसऱ्याचं परफेक्ट आणि चौथ्याचं, या दोघांचं मिळून परफेक्ट कंटिन्युअस, पीसी, परफेक्ट कंटिन्युअस. आता बघा, इंग्रजी जर तुम्हाला ध्यानात ठेवायचं असेल तर अशा काही ना काही ट्रिक तुम्हाला करावा लागतील, जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल. आता ज्यावेळेस आम्ही स्कूलमध्ये होतो ना, तर इंद्रधनुष्याचे रंग किती? तर 7. मग कोणते? मग आम्हाला एक सरांनी ट्रिक शिकवली ती. काय? इंद्रधनुष्याचे रंग जा, ता, ना, ही, पा, नी, पा, जा. 1 2 3 4 5 6 7. जाता नाही पाणी पाजा. तर जा म्हणजे जांभळा, ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, ही म्हणजे हिरवा, पा म्हणजे पांढरा, नी म्हणजे निळा. आता इथं पा पांढरा आलेलाच आहे, आणि जा म्हणजे जांभळा. म्हणजे अशा पद्धतीनं, आता ते मला एवढं आठवत नाही पटकनी, परंतु अशी एक ट्रिक शिकवली होती का ती पटकनी ध्यानात राहत होती. तसं मी तुम्हाला सांगतोय की असं समजा, हे काळ जे आहे, टेन्स जे आडनाव आहे, त्याची ही 3 मुलं आहेत, वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ. आणि त्यांना प्रत्येकाला 4 4 मुलं झाली. पहिला सिंपल साधा आहे, सिंपल
साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण चालू वर्तमान काळ. दुसरं आहे भूतकाळ, म्हणजे त्याला 3 मुलं झाली म्हणून सिंपल, म्हणजे साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण चालू भूतकाळ. त्यानंतर तिसरं आहे भविष्यकाळ, म्हणजे त्याला 3 मुलं झाली सिंपल, म्हणजे साधा भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ, परफेक्ट म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण चालू भविष्यकाळ. तर हे आपण एकूण जे 12 काळ आहेत त्याची प्रत्येकाची काही ना काही वैशिष्ट्ये आहेत, ते आपण शिकणार आहोत. परंतु आजच्या पुरतं मी तुम्हाला जे हे शिकवत आहे, आता हे झाल्यानंतर मी याची तुम्हाला इथं लिंक पाठवत आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही रिप्लाय करू शकता. तर याच्यामध्ये जर काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही रिप्लाय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कळवा. तर थँक्यू. आणि